वेळ आहे तशी उद्या राहत नाही, समय सारखं बदलत असतो। म्हणून समय करे नरना करे समय बडा बलवान, भिलन लुटी गोपिया वही अर्जुन वही बाण। अर्जुनाच्या डोळ्यासमोर भिल्लांनी सगळ्या त्या द्वारकेतल्या उरलेल्या गोपिका सर्वांनी लुटून उचलून पळून घेऊन गेले त्यांना, तरी सुद्धा अर्जुन कोणालाही रोखू शकला नाही। अर्जुनाच्या अंगातलं तेज निघून गेलं, देव गेले की पांडवांचं तेज राहिलं नाही। अर्जुनाच्या डोळ्यासमोर अर्जुन एवढा हतबल झाला, त्याने किती प्रयत्न केला पण त्याची शक्ती चालली नाही, भिल्लांनी सर्व गोपिका उचलून नेल्या। असा हा समयाचा खेळ आहे, कधी वेळ जीवनामध्ये कशी येईल सांगता येत नाही। आज सुखामध्ये आहोत, उद्याच आपल्या जीवनात काय दुःख येईल सांगता येत नाही। आज दुःखात आहोत तर सुखी एका ठिकाणी जास्त काळ राहत नाही, दुःखही एका ठिकाणी राहत नाही। सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। आज दुःख आहे तर उद्या सुख आल्याशिवाय राहणार नाही, आज सुख आहे तर उद्या दुःख आल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्या अंगात ताकद आहे, उद्या ताकद असेल की नाही माहीत नाही। आज धन आहे, उद्या धन असेल की माहीत नाही। आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा भरोसा नाही, कधी काय जीवनातून निघून जाईल आणि कधी काय अचानक जीवनात येईल सांगता येत नाही। फक्त या जीवनामध्ये केवळ भगवंताची भक्ती आहे जी कधीही बदलत नाही। सतत जर देवाचं नामस्मरण करत राहिलं परमात्मा कधीच बदलत नाही। म्हणून फक्त हे परमार्थ रूपी धन जे आहे हेच धन आपल्याला आयुष्यभर कामाला येणार आहे, आपली शक्ती आयुष्यभर राहत नाही। म्हणून अर्जुन फार उदास झाला की त्याच्या डोळ्यासमोर स्त्रियांचं अपहरण झालं पण तो अडवू शकला नाही। उदास होऊन अर्जुन परत तसाच हस्तिनापूरला आलेला आहे। हस्तिनापूरला आल्यानंतर अर्जुनाने धर्मराजाला सर्व काही वृत्तांत सविस्तरपणे सांगितला। तिथं नारदांचं आगमन झालं आणि नारद महर्षींनी सांगितलं, धर्मा भगवान स्वधामाला गेले, आता तुमचं सुद्धा इथं काही कारण शिल्लक राहिलेलं नाही, तुमचंही कार्य आता पूर्ण झाले। आणि त्यावेळी कलियुगाला आरंभ झालेला होता। ज्या दिवशी भगवान परमात्मा स्वधामाला गेले त्या दिवशी कलियुगाने पहिलं पाऊल या पृथ्वी तलावर टाकलं। त्या दिवशी कलियुगाने आपलं पाऊल टाकून इथं अधर्माला पसरवण्यासाठी सुरुवात केली। म्हणून आता नारद म्हणतात कलियुग आलेला आहे, कलियुगाला सुरुवात झाली आहे, तर तुम्हीही सर्वांनी आता हा मृत्यू लोक सोडून निघून जावं, तुमचं इथं आता काही काम शिल्लक नाही। तर कलियुग जाऊन म्हणजे कलियुगाला सुरुवात होऊन आणि भगवान स्वधामाला गेले याला जास्त वर्ष झाले